न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वन विभागाच्या गस्तीदरम्यान खैर वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस। रानशेत येथील वन कक्षातील लाकूड माल जप्त, स्थानिक शेतकऱ्याने मालकीचा दावा केला। डहाणू तालुक्यातील कासा वन परिक्षेत्र अंतर्गत रानशेत येथील वन कक्ष क्रमांक 243 मध्ये शनिवारी दिनांक 16 पहाटे खैर वृक्षांची अवैध तोड झाल्याची घटना उघडकीस आली। पहाटे सुमारे 5:30 वाजण्याच्या दरम्यान वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना हा प्रकार निदर्शनास आला। वनरक्षक यशवंत बात्रा यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर कासा वन परिक्षेत्र अधिकारी प्रभारी राहुल नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई करत लाकूड माल ताब्यात घेतला। या कारवाईत वनरक्षक संदीप भोये, वनपाल जयराम मातेरा, वनरक्षक श्रावणी दुमाळा तसेच योगेंद्र मवळे यांनी सहभाग घेतला। प्रकरणी पुढील तपास वन विभागाकडून सुरू आहे। दरम्यान स्थानिक शेतकरी विजय मानक्या वरखडे यांनी वन विभागाच्या कारवाईवर आक्षेप घेत संबंधित खैर वृक्ष हे त्यांच्या वनपट्टा शेतजमिनीवरील असल्याचा दावा केला आहे। 3 वेळी आमच्या वनपट्टा असून गावात पंचनामा किंवा आम्हाला विचारणा न करता चोरांनी तोडलेली झाडे वन विभागाने ताब्यात घेतली। त्या झाडांचा मोबदला आम्हाला मिळावा अशी मागणी आम्ही केली होती, मात्र वन अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप वरखडे यांनी केला आहे। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। मी राहुल नाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभारी कासा। काल रात्री पहाटेच्या दरम्यान रानशेत कंपार्टमेंट नंबर 243 मध्ये अज्ञात चोरट्यांनी खैरबुडे 5 तोडून त्यावरील माल जागेवरच टाकून पळून गेले। आमचे वनकर्मचारी हे रात्रगस्त नेहमी करत असतात आणि रात्रगस्ती दरम्यान कुठेतरी चोरट्यांना त्यांची चाहूल लागल्याने चोरटे सदर माल टाकून पळून गेले। सकाळी आमचे वनकर्मचारी यशवंत बात्रा व वनमजूर हे गस्त करीत असतात, त्यांची ही बाब निदर्शनास आली। त्यांनी ही 5 बुडे जप्त केली व त्यावरील मालसुद्धा जप्त केलेला आहे आणि सदर माल कासा भराड विक्री आगार येथे जमा केलेला आहे। साधारणतः 30 ते 40 हजाराची ही तोड असावी आणि त्यावरील संपूर्ण माल जवळजवळ 1.5 घनमीटरपर्यंत माल त्याच्यावर जप्त केलेला आहे। मालाचं मोजमाप घेण्याचं कारवाई सुरू आहे, पुढील तपाससुद्धा सुरू आहे। यातील आरोपींपर्यंत पोहोचण्याचा आम्ही वनविभागामार्फत पुरेपूर प्रयत्न करू। त्याचबरोबर गावकऱ्यांचं आणि स्थानिक प्लॉटधारकांचंही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। साहेब, याच ठिकाणी मागील 2 वेळा चोरी झालेली आहे, या संदर्भात आपण काय भूमिका घेतली होती? यापूर्वी देखील इथे याच ठिकाणी आजूबाजूला तोड झालेली होती आणि त्यावेळी देखील आमच्या वनकर्मचाऱ्यांनी कारवाई करून त्यावरील बुडं व माल जप्त केलेला होता व तो माल कासा विक्री आगार भराड विक्री आगार येथे जप्त करून त्याचा शासकीय पद्धतीने लिलाव केला होता आणि सरकारची जी नुकसानी आहे ती भरून काढलेली होती।